नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे पुढील येणारे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की लायब्ररीमध्ये आग लागलेली आहे आणि तर तिथं काव्या म्हणते की देशमुखांनी दिलेली वाद जी आहे हे आतमध्येच राहिलेली आहे। तेव्हा अनिशा म्हणते की तुला आता घड्याळीचं पडलेलं आहे, तर काव्या म्हणते की नाही, त्यांनी मला खूप प्रेमाने दिली होती, काही करून मला ती आणावीच लागेल, ती मला घ्यावीच लागेल। त्याच वेळी काव्या पुन्हा आगीमध्ये जायचा प्रयत्न करते। तर इकडे घरामध्ये आता पार्थ म्हणतो की काव्या खूप लॉयल आहेत, प्रेमळ आहेत, म्हणून मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो, पण अगं आई, असं नक्की काय झालंय की तू अचानक त्यांचा एवढा राग करतेस। त्यावर मालिनी म्हणते की अरे, ती काव्या जशी दिसते ना तशी नाहीये, ती फक्त तुझ्यासोबतच प्रेमाचं नाटक करत आहे आणि ती तुझा विश्वासघात करते। तर नंदिनी म्हणते की आई, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे। त्यावेळेस मालिनी सांगणार असते की काव्याचं बाहेर अफेअर आहे, पण त्याच वेळी अनिशाचा कॉल पार्थला येतो। त्यावेळेस पार्थ अनिशाला विचारतो की तुम्हाला एवढं घाबरायला काय झालंय। त्याच वेळेस ती लायब्ररीत आग लागल्याचे पार्थला सांगते, त्यामुळे पार्थ लगेच जायला निघतो। तर आता काय पुढील भागामध्ये पार्थला कळणार आहे की काव्या पार्थवर खरोखर प्रेम करते, तिचे बाहेर कुणाशी अफेअर नाहीत। तर आता हे आपल्याला पुढील भागामध्येच बघायला मिळणार आहे, तेव्हा पुढील भाग येणारे नक्की बघा। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।